वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कोकणातील अनेक समुद्रकिनाऱ्यांमधील रत्नागिरीजवळील भाटे किनारा पर्यटकांच्या विशेष पसंतीचा आहे. सुंदर, शांत व मनाला प्रसन्न करणारे येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भावते. पर्यटकांसोबतच हा परिसर येथील प्रति गणपतीपुळे समजल्या जाणाऱ्या झरीविनायक मंदिरामुळे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिरासमोरील तुळशी वृंदावन आहे. इसवी सन 1930 पासून हे मंदिर येथे असल्याचे सांगितले जाते. हे आहे मंदिराचे डाव्या बाजूचे दृश्य. मंदिराच्या उजव्या बाजूला चालत आल्यावर येथे गोमुख आहे. या गोमुखातून 12ही महिने पाणी वाहत असते. हे मंदिराचे उजव्या बाजूचे दृश्य आहे. अतिशय देखणं असं मंदिर उभारलं असून या मंदिराची रचना दाक्षिणात्य शैलीमध्ये केलेली आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार 9 एप्रिल 2025 रोजी करण्यात आला. मुंबईतील स्वर्गीय वनिता सीताराम शेट्टी यांच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले गेले आहे. मंदिरात प्रवेश करत असताना आपल्याला मूषक राजांची पंचधातूंपासून बनवलेली सुबक मूर्ती दिसते. असं म्हणतात की या मूषक राजांच्या कानात आपल्या इच्छा व्यक्त केल्यास येथील झरीविनायक त्या पूर्ण करतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर मुख्य गर्भगृहात 3 मीटर लांब आणि 1 मीटर उंच काळ्या पाषाणाच्या शिळेवर 60 सेंटीमीटर उंचीची स्वयंभू गणपतीची मूर्ती दिसते. गणपतीच्या हातात शंख, चक्र, गदा व पद्म अशी विष्णूंसारखी आयुधे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक पाण्याचे कुंड आहे. या कुंडात विविध रंगी मासे व कासवे आहेत. डोंगरातून वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी मंदिराखालून येऊन या कुंडामध्ये असलेल्या गोमुखातून 12ही महिने वाहत असते. विशेष म्हणजे या मंदिराला लागून समुद्र असला तरी झऱ्याचे पाणी मात्र गोड आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते आणि मूर्तीच्या खाली महापुरुषाचे स्थान आहे. या मंदिरात गणेश जयंती, माघी गणेशोत्सव तसेच भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. या मंदिरालगतच नयनरम्य असा समुद्र किनारा आहे. येथील वाळू शुभ्र पांढऱ्या रंगाची असल्याने समुद्राचे पाणी अगदी नितळ दिसते.